वाचलेलं आहे का? नाही वाचलं असेल तर त्याचा उतारा आता मी त्यांना इंग्लिशमध्ये वाचून दाखवावं की मराठीत वाचून दाखवावं? त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे की फाउंडेशनल स्टेजमध्ये पहिलीपासनं ते तिसरीपर्यंत विद्यार्थ्यांना फक्त मातृभाषेतच शिकवलं पाहिजे, त्यांच्या घरच्या भाषेत. त्यांना लिहिता वाचता आलं पाहिजे तितकं त्यांना शिकवावं. कोणतीही तिसरी भाषा जर त्यांना शिकवायची असेल तर ते मिडिल आणि सेकंडरी स्टेजमध्ये आलं पाहिजे. आणि तिसरी भाषा ही माध्यमिक टप्प्यात 6th ते 8th किंवा त्यानंतर सुरू केली गेली पाहिजे. आणि NEP मध्ये देखील पहिलीपासून तिसरी भाषा करायचं आहे असं कुठेच लिहिलं नाहीये. इथे NEPचं पूर्ण मी PDF घेऊन आलोय. हे कुठून यांनी संशोधन काढलं? मुळात हे ना इतकंच मराठीचा अजेंडा यांचा आहे ना, तर हिंदी लादण्याचा वेगवेगळ्या मार्गे पहिला त्यांनी काय प्रयत्न केला? फ्रंट डोअरनी प्रयत्न केला. फ्रंट डोअरनी झालं नाही, मग नवीन GR काढला समाधानकारक शब्द काहीतरी ऍड करून आणि बॅक डोअरनी यायचा प्रयत्न केला. तर मुळात हे ना जर मराठी प्रेम आहेच ना, तर हे सगळं कुणाला मोर्चे काढायची संधीच का देता? आम्हाला पण हौस नाही मोर्चे काढायची. तुम्ही संधी देता ना. तुम्ही कशाला मराठी इकडे गळचेपी करायचा प्रयत्न करताय वेगवेगळ्या मार्गाने? स्वतःला एकदा म्हणायचं की आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. चला समजा भाजपला जरी हा एजेंडा राबवायचा असेल तर शालेय शिक्षण मंत्री कोणाच्या पक्षाचे आहेत? त्यांचं शिक्षण नाहीये का? त्यांच्यावर IAS अधिकारी असणार, त्यांना वाचता येत नाही, त्यांनी NEP वाचलं नाही की NCF वाचलं नाही? हे ऑप्शनल होतं. तुम्ही ऑप्शनल का घेतलं? ऑप्शनल तुम्ही का ठरवलं? काय बोलायचंय? का ठरवलं तिसरी भाषा लादायची? ती हिंदी असो किंवा दुसरी कुठली भाषा असो. तुम्ही लहान मुलांवर तिसरी भाषा मुळात लादतायच कशाला? तुम्हाला कळत नाही का? अनपढ सारखे का वागतायत? सुशिक्षित अनपढ सारखे का वागताय तुम्ही? ह्याचं उत्तर यांनी महाराष्ट्राला देणं गरजेचं आहे. शायना NCE यांच्याकडून आपण उत्तर घेऊया. मला काय बोलायचंय? हो, मला इतकी विचित्र वाटते कारण उद्धव ठाकरे साहेबांनी हिंदी पॉलिसी स्वीकार केला MVAच्या कॅबिनेट गव्हर्नमेंटमध्ये आणि हेच आला आता 3 लँग्वेज पॉलिसी फ्रॉम 1st to 12th स्टैंडर्ड क्लेम्स मराठी लैंग्वेज और उसके बाद लिखा है हिंदी लैंग्वेज और उसके बाद आदित्य ठाकरे टेक्स अ यू टर्न ऑन दी हिंदी इशू. मला वाटते की महाविकास आघाडी आहे की महाविनाश आघाडी